मीरा रोडमध्ये मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं मनसेकडून फेरीवाल्याला चोप। मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यानं मनसे विरोधात व्यापारी संघटना आक्रमक। मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेकडून बंदची हाक। मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडणारच। मीरा भाईंदर येथील मारहाणीच्या घटनेवर मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्राची भाषा कोणती त्या माणसाला माहित नव्हती का? मीरा भाईंदरमधील मोर्चा व्यापारी संघटनेचा नाही तर भाजपचा, मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप। राज ठाकरेंविरोधात पोस्ट करणारा केदार सोमण पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांनी केदार सोमणला ताब्यात घेतल्यानंतर मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेले। केदार सोमण यांना चोप देणार, मनसे कार्यकर्त्यांचा इशारा। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाकेंकडून शिवीगाळ। लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर आंदोलन। गिरगाव चौपाटीवर आंदोलन करणाऱ्या हाकेंची पोलिसांकडून धरपकड। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा हाकेंचा आरोप। पुण्याच्या कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार। आरोपीचा कुरिअर बॉय सांगत सोसायटीत प्रवेश। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। दिशा सालियान प्रकरणी एसआयटीकडून प्रतिज्ञापत्र सादर। मृत्यू प्रकरणात घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती, प्रतिज्ञापत्रात उल्लेख। तर सतीश सालियान यांची याचिका फेटाळावी, मुंबई पोलिसांची विनंती। राणेंनी आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी। दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून निशाणा। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पुरावे नष्ट करण्याचं काम तत्कालीन ठाकरे सरकारनेच सतीश सालियान यांची माफी मागावी, राम कदम यांची टीका। ज्यांनी आरोप केले ते आज उघडे पडले। आदित्य ठाकरेंचा काही संबंध नव्हता हे सिद्ध झालं। दिशा सालियान प्रकरणावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। दिशा सालियान प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं चौकशी झाल्याचं दिशाच्या कुटुंबाचं मत। दिशा सालियान प्रकरणी नव्यानं चौकशी व्हावी, प्रताप सरनाईकांची मागणी। पंढरीच्या वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव। शिंदेच्या शिवसेनेतील आमदार मनीषा कायंदेंचा खळबळजनक दावा। तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। सरकारकडून वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न। अर्बन नक्षलवादाच्या कायंदेंच्या दाव्यानंतर दानवेंचा आरोप। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सपकाळ व्यासपीठावर असणार। वरळी डोममध्ये तसेच हॉलच्या बाहेरील रस्त्यावरही एलईडी स्क्रीन असणार। मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा, हिंमत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, आशिष शेलारांचं ठाकरेंच्या शिवसेनेला खुलं आव्हान। इंग्रजी कामकाज पत्रिकेवर सुधीर मुनगंटीवारांचा आक्षेप। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का? इंग्रजी हवी असणाऱ्यांना व्हिसा काढून ब्रिटनला पाठवा। विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक। नाशिकमधील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाण आणि महाजनांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश। पवारांच्या राष्ट्रवादीच्या गणेश गीतेंची भाजपमध्ये घरवापसी। संजय राऊतांच्या पोस्ट नंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रथमेश गीतेंची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद। महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरेंची लेखी उत्तर। महाराष्ट्रात 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांची आत्महत्या। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे मोदी सरकारचं दुर्लक्ष। राहुल गांधींचा हल्लाबोल। तर कर्नाटकमध्ये 15 महिन्यात 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली? भाजपचा सवाल। आषाढीत पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन पासला बंदी। व्हीआयपी दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा इशारा। अभिनेता सोनू सूदकडून लातूरच्या शेतकऱ्याला मदतीचा हात। सोनू सूद शेतकऱ्याला बैल देणार, तुमचा नंबर द्या मी बैल पाठवतो। अभिनेता सोनू सूदचं ट्विट।